एकदम 10 मिनिटात 100 कॅलरी बर्न केले। तू किती केले? तू बोलायला लागला अभी आ तो रहा है यार इधर से। गुड मॉर्निंग गाइस, वेलकम बॅक टू अवर ब्लॉग्स। सकाळी उठायची इच्छा होत नाही, पण एकदा उठलं की बरं वाटतं, मग होतं बरोबर। उठायला थोडेसे कष्ट वाटतात, तर असं आहे। आज आहे शुक्रवार, लास्ट डे ऑफ वीक। आजच्या दिवस काम करायचं आहे, मग उद्याला वीकेंड। आज मी आणि प्रियंका करणार आहोत कार्डिओ। बॅक स्ट्रेट येस। ठीक आहे, 10 मिनिटात 100 कॅलरी बर्न केले। तू किती केले? 60 10 मिनिटात। आता करायचं आम्हाला ट्रेडमिल दोघांना। 15 मिनिटात 120 कॅलरी। तुझी 100 कंप्लीट कर। 100 पण इनफ आहे। आज किती कॅलरी बर्न केले तू? 210। माझ्या झाल्या 350। कॉम्पिटिशन होती तेव्हा 30 मिनिटात 450 केले होते। आता 45 मिनिटात 350 झाले। कॉम्पिटिशन असल्यावर तुम्ही एक वेगळीच एनर्जी असते। करायचंय। आता कसं वाटतंय? सकाळी उठूशी वाटत नव्हतं झोपेतून, आणि आता ॲक्च्युली माझी झोप होत नाही म्हणून प्रॉब्लेम। आता काहीतरी कॉम्प्रोमाइज करावंच लागेल ना। आज काय आहे ब्रेकफास्टमध्ये? पोहे, पायनॅपल। हे मोठे याच्यात का? दादा म्हण, दादा। तू बोलायला लागला बोलते नाना दादा। झालं, चालू झालं। बघा मित्रांनो, विवान बोलायला लागलेला आहे। आजारी होता तेव्हा आले मला वाजवायचे, त्याला पाहिजे ते। काय करायचे तुला? असं बघा मित्रांनो, विवान फ्रेश झाला, इथं आंघोळ केली आहे, मस्त फ्रेश झाला। बर्थडे पर्यंत त्याचे केस खूप मोठे होते। हॅलो, चला बाय बाय। जाऊ का? प्रियंका करते इथं चपात्या आणि भाजी। कोणती? मिसळ। वाव, मी आज डबा घेऊन जाणार नाही आहे, मी खाणार आहे आज चिकन बिर्याणी। जरा इच्छा झाली खायची। बऱ्याच दिवसानंतर वुडलँडचे शूज बाहेर काढले। ते शूजला झाले मला 3-4 वर्ष, तरी अजून चांगले आहेत, काहीच झालेलं नाही आहे। तुम्ही बोर होणार पण फाटणार नाही तो शूज। पेट्रोल संपत आले, कधी संपेल सांगता येत नाही। गाडी मला ढकलायला लागेल, रिस्क नको घ्यायला। जाऊयात आपण आता पेट्रोल पंपावर, मग तिथून पुढे ऑफिस। मित्रांनो, इथं बायपासला शेलचा पेट्रोल पंप आहे, पण इथं गर्दी काय दिसत नाही आहे। HP, इंडियन ऑइल याच्याकडे जास्त गर्दी असते। ते क्लेम करतात की त्यांचं पेट्रोल टाकलं की मायलेज जास्त देते गाडी। तुमचं काय मत आहे याच्यावर सांगा कॉमेंट्स करून। शेलचे पेट्रोल पंप 2 आहेत तिथं, पण मी जाणार आहे HP कडे। मला तर काय तसा काय अनुभव आलेला नाही आहे काही, की मायलेज जास्त देते असं तसं। इथं आहे इंडियन ऑइल, मला वाटलं होतं HP चं असेल। पेट्रोल आहे 103.79 रुपये लिटर। गाडी चालू केली। 1 2 3 4 5 6
7-8 लिटर बसते मला वाटते. आपण आता हवा पण चेक करून घेऊ. पंक्चर आहे क्या? चेक करना पड़ेगा. ये देखो. वो ऑलरेडी किया है क्या? हाँ, पहले से जो किया हुआ है वो लीक हो गया. क्या करेंगे अभी? उसको क्या करेंगे, उसको एक और मारना पड़ेगा दूसरा. निकाल के? वो अंदर चला जाता, निकलता नहीं वो. निकलता नहीं है अभी. आ तो रहा है यार इधर से. अभी आ तो रहा है यार इधर से. क्या करेंगे अभी? उसी के साथ जाएगा छोटा वाला. ओ भाई साहब, एवढी ताकद लावतोय तो. गेले मित्रांनो 140 रुपये. पंक्चर होतीच तिथं ऑलरेडी आणि तिथंच लीक होतं. काय त्याने 2 टाकले मोठे मोठे 4 व्हीलरचे. मित्रांनो चिकन बिर्याणी खायची. चिकन बिर्याणी ऑर्डर केली. A few moments later. मित्रांनो वाजलेले आहेत आता 4:30. घरी चाललोय. काम झालेलं आहे. थोडंसं कॉल वगैरे अटेंड करायचे फक्त घरी जाऊन. आता हवा गेलेली नाही आहे म्हणजे पंक्चर सकाळची बसली बरोबर. हे बघा मित्रांनो, विवान आता चिक्कू खाऊन एकदम फ्रेश झालेला आहे. खाली जायचं त्याला आईसोबत. काय रे काय रे, तिकडे बघ तिकडे बघ. से हाय टू आवर सबस्क्रायबर्स. हाय, आय एम विवान. तिकडे बघ तिकडे. मित्रांनो बघा, जोरदार पाऊस चालू झालेला आहे. आज लवकरच चालू झालाय, 5:15 वाजता. मोबाईल असतो आपला वॉटर रेजिस्टन्स. आयफोन खरंच असतो. रेजिस्टन्सचे प्रूफ नाही. प्रूफला पाण्यात कुठं घातलं. मोठी गोष्ट म्हणजे मित्रांनो, पाऊस येतोय आणि लाईट गेलेली नाहीये. तर अशा गोष्टी मोस्टली गावाकडे व्हायच्या. इथं घर घेतलंय स्वतःचं, एक सॅटिस्फॅक्शन आहे. त्यामुळं मस्त मजा येते. गॅलरीत बसून पाऊस पण बघायचा, काम पण करायचं. सेल्फ मोटिवेशन. कागद टाकला म्हणते मला. मग टक्कलच इथे. थोडा टक्कल पडायला लागला मित्रांनो. काय सोल्युशन आहे याला सांगा. चला मित्रांनो, आता जेवण करू. सगळ्यांचं झालंय जेवण. इथं विवांचं चाललंय. काय चाललंय रे? तुझा कॉल होता त्यामुळं उशीर झाला. आता मी एकटाच राहिलोय जेवायला. आज आहे मशरूम. मित्रांनो उद्या आम्ही तिथंही घ्यायचं ना आपल्याला. स्पा नाही, स्टीम घेणार आहे आम्ही जिममध्ये. स्पा प्रियांकाला डोक्याच्या केसांना घ्यायचं आहे. हेअर स्पा घ्यायचं आहे. मी कन्फ्यूज झालो स्पा आणि स्टीम मध्ये. काय रे, खोकला येते तुला? तर उद्या फर्स्ट टाइम स्टीम घेणार आहे जिम मध्ये. त्याच्या जवळून घेतलं कसं बघतोय. नाही कॅमेरा देऊ आपण थोडा मोठा झाल्यावर तुला. मी सध्या ऑइलिंग करतोय आता. रोज रात्री करणार आहे. बघू काय फरक पडतोय का, आपले केस गळती थांबते का, आणि टक्कल पडलाय तो होतोय का रिकवर. आजचा ब्लॉग मित्रांनो इथंच संपूयात. 10:15 वाजलेले आहेत. शुक्रवार संपलेला आहे. आपला चालू झाला वीकेंड. वीकेंडला शनिवार रविवार सुट्टी असते. काही ना काही घडतच असतं. कुठे ना कुठे जातच असतो आम्ही. त्यासाठी आपले ब्लॉग मिस करू नका. सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन करून टाका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय, टेक केअर, सी यू. हसत राहा, मस्त राहा. पावसा पाण्याचं घरीच बसा, कुठं जाऊ नका.